मंडई मंगाशी वरती येत होतो ना तेव्हा काहीच धुकं नव्हतं, पण आता वरती आलोय तर बघा माझ्या दोन्ही साईडून धुकं आणि खालची बाजू पण काय दिसत नाही, पूर्ण धुकं धुकं झालंय. व्ह्यू बघून आहे ना कॅमेरा पण बंद करूसं वाटत नाही, एवढं भारी वाटतंय. असं की हिरवगार ताते आहे ते दोघं जण राहायला शूट करत. फोटो पण चांगला जातो, फोटो पण मस्त येतात आहे. पण आता वाजलेत 2-2:30 रायडर, नवीन रायडर तयार होते, दिसतंय ना? हां दिसतंय काय? हां चांगलं दिसतं ना? हां नक्की दिसतंय ना? इकडून दिसतोय बघा, तिला वाटतं याच्यातून दिसत नाही. चला तयारी चालले. काय तर हेल्मेटला गोप्रो, सर ॲक्शन 5 प्रो लावण्यासाठी हे केलं आहे बघा. इथं वरती पण आहेत, बॅग भरतो आहे, रेनकोट. हे ॲक्शन 5 प्रोचे बॅटरी आहेत, 3 बॅटरी भेटल्या होत्या आपल्याला त्याच्यामध्ये. आणि हा मोठा ऑल स्टँड आहे, तो खेचल्यावरती असा मोठा होतो, ठीक आहे. ते मिस्टिक जरा अशी एक ठेवायला पाहिजे होती, उभी ठेवायला, तसं ऑप्शन दिलं आहे नाही. इकडं हेल्मेटला लावायला. चला इकडं आजीव आहे, इकडं मी आहे. हे बघा, स्वागत करतो आहे थेट स्वर्गनगरी कोकणातून आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही चाललो आहे देवरुखला, टिकेश्वरला. वरती डोंगरावरती एक महादेवाचं छोटंसं मंदिर आहे, तिकडे छोटासा ट्रेक करणार आहे. आणि तिकडून जर लवकर झालंच तर मग मार्लेश्वरला पण जाऊन येणार. मार्लेश्वरला आम्ही काल गेलो होतो, सगळे भाऊ होते तेव्हा, मुंबईतून आले ते, पण मी व्हिडिओ वगैरे केला नव्हता. आता वाजले 10 बरोबर, 10 वाजता निघायचं ठरलं आहे. आपल्यासोबत कोण कोण तुम्हाला नंतर दाखवतो मी. तर चल, बंद पडला होता या टनात आहे. ॲक्सिडेंट आणि हे ट्रक बंद पडतात मंडळी. आता आपण पोचलो आहे निवळीला, आणि निवळीवरून आपण लेफ्ट मारून जायचं भाव नदी, आणि तिथून राईट मारून देवरुखसाठी जायचं आपल्याला. चला, हा वरती ब्रिज होतोय कधीपासून होतोय. इकडे लालपरी चाललोय समोर, लेफ्ट घ्यायचा आहे. रोड बघा, आमच्या रत्नागिरीतले रोड कधी होतील काय माहीत नाही. रस्त्याची अवस्था बघा, खेळते हे बघा. हे बघा, हे आहेत आमच्या रत्नागिरीतले रस्ते. आणि संध्याकाळच्या मुंबईला ट्रॅव्हल्स इकडून जातात. हा मुंबई हायवे आहे, पुढं ब्रिज होतोय, ब्रिजचं काम चालू आहे, थोडा आकार असा झाला आहे. हा बघ एवढा आता पावसानं भरला तर कोणा दिसणार आहे. इकडं प्रत्येकाने काटे आहे आणि सुमितने साईड जातात आहे. रोड झालं पाहिजे, नाहीतर ॲक्सिडेंटचे प्रमाण का नाही वाढणार. रोडच खराब असेल तर ॲक्सिडेंट होणारच काय. मुळीतून पुढं आलात ना, इकडं पुढं टोन नाका होते नवीन, ऑलरेडी झाला आहे, चालू कधी होईल काय माहिती. पण काम चालूच आहे वाटतं. बघा पूर्ण दर्रा कोसळले. मला वाटतं घराचे अर्ध चिरू पण पडलं, एक भिंत पडले. हे बघ इकडे वरती
तरी पण अजून काम चालूच आहे इकडं. घरात कोसळली आहे बघा पूर्ण. इकडून या चिर पण पडला घरातून. कोबजी वाटारमध्ये आपण आता डायव्हर्जन छोटं दिलेलं आहे, त्याचं पण खड्डे आहे. अपघात प्रवण क्षेत्र, वाहने सावकाश चालवा. स्पीड ब्रेकर पण केवढा टाकला नाही. ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून बॅनर लावून ठेवला नाही. तर हेच कधी उडवून नेते समजणार पण नाही. बॅनर वाचवण्यासाठी देवरुख रत्नागिरी. देवरुखला जायला रत्नागिरीहून बऱ्याचशा बस आहेत. इथून जरा समजत नाही, जर आलात ना कधी तर डायरेक्ट पुढे जाऊ नका. इथं डायव्हर्जन दिलेलं आहे खाली जायला. आणि ह्या ब्रिजच्या तिकडून गेलात ना, युटर्न घेऊन यायला लागेल तुम्हाला. आता समजतच नाही. आपल्या देवरुखला जायचं आहे तर तो रोड पकडायचा आहे. आता डायरेक्ट ब्रिज केला नाही, त्याला एकदम खालून होता रोड. आता ब्रिज सुरू झाला आहे. इकडं जुना पूल आहे, त्या साईडला नवीन पूल. त्या साईडला मुंबईला जायला संगमेश्वर, आणि त्या राईट साईडला देवरुखला जायला. देवरुख इथून किती किलोमीटरचं बघूया. देवरुख 23 किलोमीटर आहे, मार्लेश्वर 43, कोल्हापूर 125, पुणे 295. कोल्हापूर पण एकदम जवळ आहे. चला भावनदीमधून निघायचं आहे. सायरा झाला आहे, सुमित तारवे, काटे, प्रतीक आणि तात्या. चला निघूया इथून. आता देवरुख किती 24 किलोमीटर वाले ना, 24 किलोमीटर देवरुख. मध्ये कुठेतरी थांबू आपण नाश्ता करायला. देवरुख पोलीस स्टेशन हद्द सुरू. वरणाचा रस्ता आहे, भारी आहे. आणि रस्ता एकदम ओके आहे. तिकडून कधी आलात ना, हा रस्ता देवरुख पट्टणला आहे ना, एक नंबर आहे. एक बाईक आहे, 6 जण आहोत आपण. आणि अर्धे आमचे मित्र येणार करून प्लॅन करतात, मी येत नाही. काय बोलणार या मित्रांसाठी नक्की कमेंट करून सांगा. पण एकदा प्लॅन झाला की आपण फिरायला जायचं म्हणजे जायचं. बघा वळणाचा रस्ता आहे, आणि इथं छोटे असे धबधबे बघायला भेटेल तुम्हाला पावसातून. आणि बस आलेली आहे जिजाऊ देवरुख रत्नागिरी. देवरुख रत्नागिरीला येणाऱ्या जाम बस आहेत. चला आता आपण पोचलो तुळसणीत. ही तुळसणीची बाजारपेठ आहे मंडळी, आणि इथं आपण आपला नाश्ता करायचा आहे. काल पण आपण इथं नाश्ता केला होता. मला वाटतं इथंच केला होता नाश्ता. तुळसणीत आलो आम्ही, तुळसणीत. हे पाऊस सुरू झाला बघ आता. नाही पाऊस बघ. तुळसणीत येऊन पावसाला सुरुवात झालेली आहे. आणि आम्ही आता इथं वडापाव खायला आलो आहे, नाश्ता करायला. भूमी यश वडापाव सेंटर. काल पण आम्ही इथं नाश्ता केला होता, आणि आज पण इथं झालं. मस्त नाश्ता असतो. भूमी यश वडापाव सेंटर हे वैरी भावाने असेल मग. आता पावसाला पण सुरुवात झाली त्यानंतर. इथून मला वाटतं 12-1 किलोमीटर असेल देवरुख. बाईक लागले आमच्या तिकडे.
एक एस्टेट, एक हॉर्नेट आणि एक पल्सर. चला नाश्त्याला पॅटीस मागवले आणि याने बाकीच्याने मिसळ घेतला नाही तर आम्ही मिसळ पण घेतले दोघांचे आणि त्या पॅटीस. इथं चटणीचं बघा असं ढवळायचा कलर चेंज होतो. हा मस्त गरम पॅटीस खायला. तुळसणीत कुठं खायचं नाश्ता करायचा इथंच एक नंबर. चला तुळसणीतून आम्हाला थोडा थोडा पाऊस भेटला आहे बारीक बारीक. आम्ही आता रेनकोट घेतला सगळ्यांनी. सर्वांनी रेनकोट हेल्मेट हे आणलंच होतं कारण आमचा प्रवास होता आमच्याकडे त्याच्यामुळे. चला रेनकोट वगैरे घेऊन आता आम्ही निघालो देवरुखला जायला. देवरुख इथून मला वाटतं 10-1 किलोमीटर असेल, 10 ते 12 किलोमीटर. देवरुखातून आपल्याला टिकेश्वरला जायचं. तुम्ही भाऊ रेनकोट घालून आला जातोय आपल्या सगळ्यांच्या, पण लेंगा घेऊन नाही आला त्याच्यावर बघा चालतं आपल्या भावाला भेटायला. काय रे नाव? आयुष कातकर. आयुष कातकर. सांगतास बराच ना इकडे जातो हो मग सोडून येतो आम्हाला जरा. हां चल ना. टिकेश्वरला सोडून ये. भेटू परत का आल्यावरती. हां नक्कीच. चला असे आपले मित्रमंडळ भेटतात मंडळी, खूप छान वाटतं. आता आपण तुळसईतून देवरुखाकडे जायला निघालो आहे. मस्तपैकी नाश्ता वगैरे झाला आहे करून. चला आजचा प्रवास हा मस्त मजेत जाणार आहे मंडळी. फिरत फिरत जाऊया. ट्रॅव्हलिंग भरपूर होईल पण व्हिडिओ कसा होईल तर पुढं बघा तुम्ही. देवरुख, मार्लेश्वर, कोल्हापूर. चला आपलं देवरुख, सुंदर देवरुख. फायनली आम्ही पोचलो आहे देवरुखमध्ये. चला आता आपल्याला जायचं टिकेश्वरला पहिला. गेल्या वर्षी पण आपण केलं होतं तेव्हा भरपूर पोरं होतं आपल्याकडे. आता पण बरेच आहेत तसे 6 जणमध्ये भरपूर पण तिकडे पण खड्डा आहेत कुठं कुठे. चला ना जायचं होतं आहे. जण आमच्याकडे तर चुकलाच वाटतं. अरे बा एवढा का कंटाळला गाडी चालवायला. झाड पण एवढा आहे. मागून आम्ही चाललोय ग्रामीण रुग्णालय देवरुख. या गाड्या बरंच असं बघायला भेटतं देवरुखमध्ये पावसाळ्यासाठी. चला देवरुख बाजारपेठेमध्ये आलेलं आहे. अशा कवर केलेल्या देवरुखमध्ये भरपूर बघायला भेटेल तुम्हाला. मला माहीत नसेल तर विचार केला तरी काय टिकेश्वरला जायचा रस्ता कुठं आहे म्हणून. आखे कॉर्नरवरून आपल्याला राईट घ्यायचा टिकेश्वरला जाण्यासाठी. थोडं गावातून रस्ता जातो वरती. बघा रस्ता बघा कसा आहे. दोन्ही साईडून झाडं मस्त पैकी हिरवंगार वाटतंय बघा. कळवडे हनुमान मंदिर कळवड्यात आम्ही आता
इकडे बघा छोटे छोटे गणपती बाप्पा पण आहेत. एवढे गावातून आम्ही चाललो. पहिला हा रोड आहे ना कच्चा रोड होता. आता बघा बाजूबाजूला घरं आणि रस्त्याच्या बाहेरूनच घराच्या बाहेरूनच रस्ते. कधी आलात तर सावकाश या गावातून. हा रस्ता छोटा आहे. तर बघा आता कोणाला जास्त बैल बघायला भेटत नाही. बाबाने बैल घेणार लोंढा घेऊन लोंढा बांधून आहेत बैल का आता पळून जातील म्हणून. पण आता सगळ्यांची शेती लावलेली आहे. मस्त वाटतंय. ते एक घर आहे मस्तपैकी. त्याच्या बाजूने आहे ना पूर्ण शेती आहे आणि मध्येच घर आहे. एक नंबर. हा हा काय नजारा आहे बघण्यासारखं आहे अगदी. हा रोड अगोदर कच्चा होता आता केला नाही पक्का रोड. रस्ता बघून ठेवा येता येतात. आता पूर्ण शेती आहे बाजून. बघ भारी आहे ना मैदान. इकडे पण अजून लावणी लावत आहेत. हा 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 स्वर्ग जणू स्वर्गात आहे आम्ही आता. हा 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 एकच नंबर. वरपर्यंत रोड केला नाही वाटतं. त्याला रोड आहे मस्तपैकी पण असा चढचढ आहे त्याच्यामुळे सावकाश कधी आलात तर पूर्ण चढ आहे वरती जायपर्यंत. आता आपण डोंगरावर चाललोय. बरोबर बरोबर. माथेरानचं फील येतंय. माथेरानला पण असंच आहे वरती जायला. इकडून गाड्यांची गर्दी बघा. सर्व बाईकच बाईक. होय आता भरपूर सोयीस्कर करून ठेवले नाही ना पहिल्यापेक्षा. काय करूया कपडे रेनकोट राहू दे मी म्हणतो. राहू दे वाटतं. चला आपण आता पोचलोय टिकेश्वरच्या पायथ्याशी. इकडे आज गर्दी आहे सोमवार आहे त्याच्यामुळे इकडे बघा पूर्ण लाईनीत बाईक लागल्या. प्रत्यक्ष पर्यटक येतात भेट द्यायला. आता सोयीस्कर ठेवलं आहे कारण इकडे रोड आला आहे वरती. अजून रोडवरती जातो आहे काम चालू आहे वरती. चला आपण सुरुवात करूया इकडून वरती जायला. मस्त पायऱ्या चढत चढत वरती जायचं आहे. डोंगरात जायचं आपल्याला. पायऱ्या पण बघा कशा मस्त आहेत. दोन्ही साईडून घनदाट जंगल आणि मधूनच पायऱ्या गेल्यात. चला मंडळी पायऱ्या चढायला सुरुवात केली आहे आम्ही. थोड्या वेळ पायऱ्या आहेत आणि नंतर मग परत ऑपरेटिंग करत चढत जायचं आहे. थोडासा ट्रेकिंग पण होणार आहे पण बघा व्हिडिओ. आता आम्ही एका वर्षानंतर इकडे आलो आहे त्याच्यामुळे सावकाश सावकाश जातो आहे. पायऱ्या बुलबुलीत असू शकतात. आम्ही आता हेल्मेट वगैरे घेऊन चाललो वरती आणि इकडे खाली कॅमेरा वगैरे नाही आहेत
सगळे बाईक ठेवून वरती गेलेत, त्याच्यामुळे आम्ही सर्व सामान आमचं वरती घेऊन चाललोय. आता इथपासूनच दम लागू लागलाय, अजून वरती चढायचं आहे. चला. पावसाची एक सर लागून गेली, लगेच रेनकोट घातलेला आहे. आता वरती चालू आहे, तसा पाऊस सुरुवात झाली पावसाला, त्याच्यामुळे सावकाश जायला लागणार आहे. सगळ्यांनी रेनकोट घातला नाही आणि आता पाऊस गेला. गेल परत पाऊस, वातावरण वाटते पावसाचं. आपल्याकडे पाऊस नसला तर इकडे पाऊस पडतोय. काल पण बराच पाऊस होता इथं. हा त्याला वजन आहे. याला हेल्मेटला ना माझं सुटलंय. माझ्या वरती डोंगरात जायचं आहे तिकडं. चला दाखव तुम्हाला, एकदम भारी आहे. व्हिडिओ बघून नक्की तुम्ही पण यायचं, तुमचं पण व्हिडिओ बघून तुमचं पण इथे यायला पाहिजे. चला हे बघा, हे भाव आपले परत उतरत आहेत. फुल लाईक आणि सपोर्ट करा. नक्कीच ट्रेंडिंग मध्ये जायला पाहिजे. खरंच ना, नक्की आयडी विजिट करा. माझ्या आम्हाला पण घेऊन जा ना. मजे डायरेक्ट खाली जाल, सावकाश जा. इकडं बघा धरायला पण आहे, शिड्या चढता चढता पण खाली जाऊ नये मग, कारण पूर्ण असा उतार आहे. आता दम लागू लागला इथपर्यंत जेवण. हां हे तिकडून बघा, इकडून व्ह्यू वाढाच वाटतं वरून, एक नंबर. अजून जरा लवकर राहिला असतो ना, धुकं दिसलं असतं. वारं सुटलंय, पाऊस पण लागणार आहे. बघूया. श्री क्षेत्र टिकेश्वर मंदिर, हरपुडे, तळवडे, बेलारी. चला. दम लागू लागला, मी येलो. सोमवार आहे मस्त वगैरे, टिकेश्वरला आलो आम्ही. हां, गेल्या सोमवारी आम्ही लोटेश्वरला होतो, या सोमवारी टिकेश्वरला आलो आहे. आमचा व्ह्यू बघा माझ्या, भारी वाटतंय ना. बाहेर वारा सुटला बघा. कसलं वाटतं एकदम खाली, बघ कसलं वाटतंय. याला वाटलं जिपलाय नाही जायला माणसांना, हे खडी वगैरे आणण्यासाठी चालू केलं नाही बाई. तुटली असते तर गेला असंच खाली. खडी आणायला काम चालू वाटतं आता. आता आम्ही जिथून आलोय ना, ती जागा पण इथून दिसत नाही आम्हाला. दम लागला पूर्ण. जिरली आमचा काठी अजून मागेच आहे. तारे पण दमला. चढत वरती. मेन म्हणजे पाणी पण आणलेलं नाही आपण. आलेलं इथं वरतीच जायचं आहे. हां येऊ बघा काय आता. चला, थोडंच अंतर शिल्लक राहिलं आहे. तिथून वाट होती ना पहिले, तिथून वाट होती पहिले. वाट बंद झाली ना पहिले, तिथून वाट होती. आता इकडून पायऱ्याच केला नाही वरती जायला. तिथून राईट साईड आहे ना, तिथं पाणी आहे. मंडळी वरती आलात ना टिकेश्वरला तर कुठेच पाणी भेटणार नाही, पण मंदिराच्या खाली एक इथं कुंड आहे छोटंसं, तिथं पाणी प्यायला तुम्हाला नक्की भेटेल. हे बघा इथं पाणी म्हणजे जीवन, पाणी जपून वापरा. हे पाणी भेटलं म्हणून का इथं उड्या मारा येऊ नका. इथं कुंड आहे पाण्याचं. हे बघा इथलंच पाणी पितात वरती येणारे सर्व. हे बघा काय निसर्गाचा चमत्कार असेल ना. आणि हे पाणी वर्षभर असतं इथं, कधीच आटत नाही. कधी पण या तुम्ही, इथं पाणी भेटत तुम्हाला त्या कुंडात. इकडे रस्ता कुठं जातो रे पलीकडं? इकडे कधी कोण गेलं आहे ना, राऊंड मारलेला आहे. हां खोल आहे ना थोडा. हां आणि इथून आपल्याला वरती जायचं आहे. हे बघा इथून. चला मंदिरात दर्शन वगैरे घेऊ आणि आधी थोडासा आराम करू. काय दमाय झालं वरती यायला.
चला परत छोटासा ट्रेक करूया. आला आता 0 मिनिटात पोचू आता आपण. असे सांगणारे मित्र असतील कधी विश्वास ठेवू नका, कारण कमी कमी आहे सांगून चालवीत घेऊन जातात सगळेजण पुढं. चला आता इथं वाकडे नाही आहे, इथं पायवाट आहे जुनी, कारण आता थोडंच राहिलं मग आपण पोचू. टिकेश्वर डोंगरामध्ये वरती तिथं डामवरती डोंगरावर आलेला आहे आम्ही आता. सकाळी अरे वा, वारा पण बघा कसं सुटतं इथं एकदम जोरदार. माझ्या उजव्या साईडचा व्ह्यू बघितलात ना तर पागल होऊन जा. बाजूचा परिसर एक नंबर वाटेल. चला वरती पोचलोय फायनली आपण. कुठं हां कोण पतोनी हां काय बोलतं मस्त आहे एकदम. कुठचे रे इकडचेच काय म्हणता योगायोग आला तुमच्याकडे येण्याचा. मित्र म्हणते भेटलं आपलं बघा. हां खाली ना हां 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 चालू आहे का आता आहे ना. यायचं तिकडे एकदा येऊ टिकेश्वर आहे ना. चला दर्शन वगैरे घेऊया. चला हर हर टिकेश्वर. हे बघा हे बाजूचा परिसर बघा. हां सावकाश रे, पाऊस लागला त्याच्यामुळे पाय सरतील आधीवरून. असं सगळं वातावरण आहे वरचा. का दादा निघाला चालू यस आम्हाला काही ब्लॉगला नक्कीच नक्कीच. असं सगळं वातावरण आहे बाजूचा. दर्शन घ्या, कधी याल नाही याल पण तुम्ही नक्की व्हिडिओद्वारे दर्शन घ्या सगळ्यांनी. चला ड्रोन फ्लाय करतोय आम्ही आता. बघूया टिकेश्वर मंदिर वरून कसा वाटतं. स्वर्ग स्वर्ग मंडई स्वर्ग टिकेश्वर नक्की भेट द्या मंडई. मगाशी वरती येत होतो ना तेव्हा काहीच धुकं नव्हतं, पण आता वरती आलोय तर बघा माझ्या दोन्ही साईडून धुकं आणि खालची बाजू पण काय दिसत नाही. पूर्ण धुकं धुकं झालंय एकदम भारी. भाई मगाशी काहीच धुकं नव्हतं, आता खालचीच बाजू दिसत नाही. चला आता जेवढं वरती आलं तेवढं परत खाली चालत जायचं आणि चालत झालं की वाटणार नाही. आता आम्ही मला तुम्हाला आवाज कमी जात असेल पण वारं सुटलंय भरपूर. डोंगरावरती आलात ना नुसतं वारंच वाटतं. पण एक नंबर भारी आहे, नक्की या.
बघून आहे ना कॅमेरा पण बंद करूसं वाटत नाही, एवढं भारी वाटतंय. मस्त आहे की हिरवगार. सोबत ताते आहे, ते दोघं जण राहायला शूट करत. फोटो पण मस्त येतात आहे. पण आता वाजलेत 2-2:30 वाजून गेल्यात. आम्ही इथंच आहे कधीपासून आणि आम्हाला जायचं आहे आता मार्लेश्वरला. ज्या पुढचा प्रवास आपला मार्लेश्वर असणार आहे. लोकात जातो काहीतरी खाऊया आणि तिकडून आपण जाऊया मार्लेश्वरला. किती किलोमीटर आहे ते तुम्हाला सांगतो खाली गेल्यावर. डायरेक्ट सांगू शकत नाही आणि इकडची जास्त काही आपल्याला माहिती नाही. चला मंडळी, हा व्हिडिओ इथे थांबवतो आहे कारण ट्रॅव्हलिंग आणि टेकेश्वर असा हा मोठा व्हिडिओ झाला आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ थांबवतो आणि इथून आपण जाणार आहोत मार्लेश्वरला. मार्लेश्वरचं सुद्धा तुम्हाला दर्शन करत. आतमध्ये काय शूटसाठी अलाउड नाही, पण तुम्हाला बाहेरचा परिसर नक्की दाखवेन. आता देवरुखातून आम्ही मार्लेश्वरसाठी रवाना होणार आहे, इथून टिकलेश्वरमधून तलवडे गावातून. तर चला जाऊया आता मार्लेश्वरला. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघत राहा आणि कोकणकर आजीसोबत घरी बसल्या कोकण दर्शन करा. चला टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.